भारतातला सगळा इकॉनॉमिक प्लॅटफॉर्म बदलणारा मोठा निर्णय नरसिंहरावांनी जो घेतला, जो काँग्रेसच्या संपूर्ण विचारधारेला बाजूला ठेवणारा, तो म्हणजे खासगी बँकांना इथे मुक्तद्वार करणं. एका झटक्यात त्यांनी काहीतरी 52 का 58 क्षेत्र खुली केली होती खाडकन. 20 क्षेपणास्त्रांपेक्षा जनरल इलेक्ट्रिकलचा एक प्लांट इथे येणं अधिक महत्वाचं. त्यांचं ते इव्हन तयारी होती की अयोध्या आपण व्हॅटिकन सिटी सारखी हे करूया, केंद्रशासित प्रदेश करूया. आपल्याकडचे बुद्धिमंत मीडियातले सुद्धा अजूनही लेफ्ट ओरिएंटेड नेहरूयन थॉट मध्ये आहे आणि ती दॅट वॉज द ट्रिगर पॉइंट. त्याच्यानंतर सोनिया गांधी टाळायला लागली. नमस्कार, बखर लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या चर्चेचा विषय आहे भारतातल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची घोषणा गेल्या आठवड्यामध्ये झाली, अर्थात भारतरत्न. आणि याच्यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना दिलेल्या भारतरत्न पुरस्काराची. कारण त्याची कारणं अर्थातच राजकीय आहेत, आर्थिक आहेत आणि धार्मिक सुद्धा आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रशांत दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, दैनिक लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत अशा अनेक दैनिकांमध्ये त्यांनी संपादक म्हणून काम पाहिलं. दिव्य मराठीचे ते समूह संपादक होते. याच्या पलीकडे त्यांची मोठी ओळख म्हणजे ते स्वतः सिद्धार्थ लेखक आहेत. आणि आज त्यांना बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्यावरती लिहिलेलं हे पुस्तक. त्याचं नाव राव पर्व, आर्थिक मनवंतराचे शिल्पकार. आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते त्या काळामध्ये दिल्लीमध्ये मराठी पत्रकारिता करणारे जे काही मोजके पत्रकार होते त्याच्यामध्ये प्रशांत दीक्षित यांचा समावेश आहे. त्यामुळं राव यांची कारकीर्द त्यांनी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला राव यांच्या कारकिर्दीतले पैलू समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांचा उपयोग होणार आहे. तुमचं स्वागत आहे दीक्षित सर आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तर इतिहास सगळाच रंजक आहे सुकृत, आणि मी तो पहिल्या प्रकरणात विशद पण सांगितला पण आहे. दोन गोष्टी आहेत त्याच्यात. अनेकांना असं वाटतं की पी.व्ही. नरसिंहराव ह्यांना काही पंतप्रधान व्हायचं नव्हतं, त्यांच्यावर ते येऊन पडलं, परिस्थितीने लादलं, मात्र मग त्यांनी त्याचं सोनं केलं संधीचं. पण मी जेव्हा त्यांचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला जाणवलं की ते निवृत्तीच्या विचारात होते, हे खरं आहे. कोट्टायम येथल्या एका मठामध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं, कारण ते स्वतः व्यासंगी होते, अतिशय व्यासंगी होते. आम्ही ते अनुभवलेलं आहे. 13 भाषा उत्कृष्ट बोलायचे. म्हणजे मला आठवतंय की ते नंतर खूप आजारी असताना एकदा दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा मी गेलो होतो, तेव्हा काही त्यांच्या मित्रांबरोबर त्यांना भेटायला गेलो, तेव्हा ते स्पॅनिश भाषेतली कादंबरी जी त्यांनी मूळ इंग्रजीत वाचली होती ती स्पॅनिश भाषेत वाचण्यासाठी स्पॅनिश भाषेची डिक्शनरी घेऊन बसले होते. म्हणजे या पद्धतीचा त्यांचा एक म्हणजे बौद्धिक त्यांना आवडच होती त्याची. आणि संस्कृतचा चांगला अभ्यास होता. आपल्या फर्ग्युसन कॉलेजचे ते विद्यार्थी होते, माझे विद्यार्थी. तर मराठी खांडेकरांच्या कथा त्यांनी म्हणजे भाषांतरित केलेल्या आहेत. तर इव्हन तेव्हाच्या कॅबिनेटमध्ये असं सांगायचंय की आमची पंचायत होते की समजा कॅबिनेट मीटिंग बसलेली असली तेव्हा विठ्ठलराव गाडगीळ वगैरे काही मंडळी होती. विठ्ठलराव नंतर राजीनामा दिला, पण किंवा काँग्रेसची बैठक असेल तर ते प्रत्येकाशी त्याच्या भाषेत बोलायचे. त्यामुळे बाकीचे अस्वस्थ व्हायचे की हे नेमके काय बोलतायत. म्हणजे गाडगीळ असं सांगायचे की ते एकदम असे वळून विठ्ठल मी काय म्हणतो म्हणून अस्खलित मराठीत बोलायचे. आणि तेव्हा मग साऊथ मधली लोक अस्वस्थ व्हायचे, हे नेमके बोलतात काय. किंवा त्याच वेळे तेलुगूमध्ये त्यांना तेलुगू बिड्डा म्हणूनच हे होतं. तर कोट्टायमच्या मठाने त्यांना बोलवलं होतं की तुम्ही आता इथे रिसर्च करायला वेदांत संबंधीचं या. त्यानं खरं राजकारण सोडायचं नव्हतं, पण त्यांच्या लक्षात आलं होतं की आता राजीव गांधी परत सत्तेवर येणार आहेत आणि ते जे राजीव गांधींभोवतीचं वर्तुळ आहे ज्याच्याबरोबर त्यांनी 84 ते 89 काम केलं होतं त्याच्याशी आपलं काही जुळत नाही. त्याच्यात एक किस्सा असा सांगितला जातो की हे उच्च विद्या विभूषित असले तरी मूळतः शेतकरी यातनं आलेले होते. एकदा राजीव गांधींकडे बैठक चालू होती तेव्हा ते बोलत असताना सहज गावाला अनेक ठिकाणी जी शेतीची पद्धत आहे तसे त्यांनी पायावर पाय टाकला आणि अंगठा चोळायला लागले. तर राजीव गांधींचा एक मणिशंकर अय्यर का दुसरे कोणतरी उठले आणि सगळ्यांच्या समोर त्यांचा पाय उचलून खाली ठेवला. आणि ते त्यांना आवडलं नाही की हे एटिकेट्स नाही त्याला, असं हे झालं होतं. त्यामुळे या एकूण वर्तुळात आपण
कितपत Dispute फिट होऊ. राजीव गांधींना मात्र त्यांच्याबद्दल खूप आदर होता. विशेषतः कुठल्याही गोष्टीचे राजकीय अंग काय आहे, याचे राजकीय परिणाम काय होतील या संबंधी नोट हवी असेल तर ते त्या व्यक्तीला सांगत, हे नरसिंह रावांना दाखवा. राव सांगतील, तो त्याचे इम्प्लिकेशन्स काय होतील, पॉलिटिकल इम्प्लिकेशन, याचा सेन्स जितका नरसिंह रावांना आहे तितका कोणाला नाही, राजीव गांधींना भाव होता. त्यामुळे ते बाजूला टाकले गेले. पण वय झालं होतं, डायबेटीस आणि याचा खूप त्रास होत होता त्यांना. पण लक्षात असं येतं, इंटरेस्टिंग बाब ही आहे की राजीव गांधींचं जेव्हा निधन झालं, तेव्हा म्हणजे आपली हत्या झाली, तेव्हा प्रचारासाठी ते नागपूर जवळ आले होते. आपले याला रामटेकला ते प्रचार करत होते, त्यांना तिकीट दिलेलं नव्हतं. त्यांनी ताबडतोब नागपूरला आले आणि नागपूरला आल्यावर गमतीचा भाग म्हणजे त्यांनी राष्ट्रपतींना फोन केला, पी.व्ही. नरसिंहरावांनी, आणि व्यंकटरमण त्यांचे जुने मित्र, आणि पी.सी. अलेक्झांडरना फोन केला आणि अलेक्झांडरना सांगितलं की तिथे आपण भेटायचंय. याचा मी अर्थ असा काढतो की आपल्याला पुढचे डाव खेळायचे आणि त्याच्यासाठी योग्य नेटवर्किंग सुरुवात केली पाहिजे, हे रावांनी त्या क्षणी लक्षात घेतलं. यशस्वी झालं असतं नसतं त्यांना तेव्हा माहिती नसेल, म्हणजे त्यांना काय, पण आपल्याला कुठेतरी दरवाजा उघडलेला आहे, किलकिला झालेला आहे. नाहीतर ते येऊन फक्त काँग्रेस याच्यात बसले असते. त्यांनी तिकडनं मुद्दाम फोन करून, आणि नंतर जेव्हा ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत त्यांनी जे शरद पवार आणि सगळ्यांवर मात केली, तेव्हा या मंडळीनेच त्यांना मदत केली. तिथपासूनच कळतं की नरसिंहरावांचं माणसं निवडण्याचं कौशल्य किती महत्वाचं होतं. म्हणजे शरद पवार मागे पडले त्याच्यात एक कारण म्हणजे त्यांना अलेक्झांडर सारख्या सनदी अधिकारी किंवा व्यंकटरामन सारखे मोठे, तेव्हा तर राष्ट्रपतीच होते, पण ओव्हरऑल व्यंकटरामन यांचं स्टेचर खूप मोठं होतं, अशी मंडळी. आणि दक्षिण भारतातले खासदार तेव्हा मला वाटतं 42 का 32 मी आकडा दिलाय, हे खासदार दक्षिण भारतातले होते. आणि दक्षिण भारताला पंतप्रधान पद मिळतं म्हटल्यावर शरद पवारांचं नाव एकदमच मागे पडलं. आणि ते नेटवर्किंग मध्ये अनुभव आणि सगळ्याच याने पुढे होते. मग अडचण होती ती सोनिया गांधींची. सोनिया गांधी तेव्हा खूप ऍक्टिव्ह नव्हत्या, पण गांधी घराण्याचा काय आहे, एक कोटरी काँग्रेसमध्ये अशी आहे ना, ती बरोबर गांधी घराण्याचं महत्व ठेवते, कारण त्यांचं राजकारण सगळं त्याच्यावर चालू असतं. त्या याच्यात महत्वाचं काय झालं की शंकरदयाळ शर्मांनी नाही म्हटलं प्रकृतीच्या कारणाने. पण अनेक जण असं म्हणतात की ते चांगले जेवण म्हणजे बोलघेवडे होते, ते मेजवाना ठेवायचे तिथे, आणि ते खरंच होतं. म्हणजे मी दिल्लीत ऐकलेलं आहे की राष्ट्रपती भवनात प्रत्येक राज्याचा खाना मिळायचा, म्हणजे मध्य प्रदेश, कधी उत्तर प्रदेश असं, आणि त्यांना ते गप्पा टप्पा अशा सगळ्या याची आवड होती. आणि उपराष्ट्रपती म्हणून ही वॉज हॅपी, आणि ते म्हणत होते मी पुढे राष्ट्रपती होईन, तसे झाले पुढे ते. तर म्हणे मग आता मी कशाला या दगदगीमध्ये याच्यात, म्हणजे तो जो ड्राईव्ह असतो आपला सत्तेचा, तो नव्हता, तो रावांकडे होता. मला सांगायची गोष्ट ही आहे, राव असे काही निवृत्त वगैरे झालेले नव्हते, ते एक ऑप्शन म्हणून कोट्टायमचं निवडत होते. पण दुसरी ही गोष्ट महत्वाची जी आजच्या घडीला म्हणजे आजच्या राजकारणात लक्षात ठेवली पाहिजे, की त्यावेळेस सुद्धा इतक्या म्हणजे इतकी पदं त्यांनी भूषवली होती, इतके 40 वर्ष जवळजवळ ते दिल्लीत ऍक्टिव्ह होते, त्यांचं घर नव्हतं दिल्लीत, म्हणजे स्वतःचं घर नव्हतं ते, म्हणजे ह्या पद्धतीची ती माणसं होती काही बाबत. तर आणि नंतरही त्यांच्या म्हणजे त्यांना जमीन विकून स्वतःचा खटला चालवायला लागला पंतप्रधान पदावरनं उतरल्यानंतर. तर त्यामुळे त्यांना ते लक्षात आलं की आपण रेसमध्ये आहोत आणि आपल्या बाजूने कल आहे. शंकरदयाळ शर्मा नाही म्हटल्यावर मग मात्र काही लोकांनी आता नंतर अनेक दावेदार निघाले की आम्ही नरसिंहरावांना पुढे केलं, हे केलं. मला व्यक्तिगत असं वाटतंय ते एकदा अलेक्झांडर यांचा तेव्हा खूप, कारण ते राजीव गांधी इंदिरा गांधींपासून प्राईम मिनिस्टरच्या पीएमओ मध्ये महत्वाच्या पद, जे आपले पुढे राज्यपाल होते ते, आणि त्यामुळे त्यांचं एक जे नेटवर्किंग होतं मोठं, त्यातून एक सोनिया गांधींना हे केलं असावं. आणि रावांच्या व्यक्तिमत्वात ते अग्रेशन पहिल्यापासून होतं का? कारण त्यांच्या कामात ते दिसलं. हो, आणि 100% दिसलं. ही वॉज थरली पॉलिटिकल, ही वॉज थरली पॉलिटिकल, नो डाऊट अबाउट इट. की त्यांना जसे मनमोहन सिंग पण आहे असं माझं म्हणणं होतं. मनमोहन सिंग हे हुशार राजकारणी आहेत, फक्त त्यांना आपल्या मर्यादा कळतात, जसं रावांना कळत होतं. रावांना माहित होतं की कधीही त्यांनी इंदिरा गांधींवर त्यांची श्रद्धाच होती, म्हणजे निष्ठा होती, निष्ठा म्हणून. नेहरूंवर श्रद्धा होती, पण इंदिरा गांधींनंतर राजीव गांधींबद्दल शंका होती, आणि सोनिया गांधींना राजकारण जमणार नाही असं त्यांचं पहिल्यापासून मत होतं. म्हणजे ते त्यांनी खासगीत व्यक्तही केलं होतं की या बाईंना भारत कळणार नाही.
आणि म्हणून त्यांचा म्हणजे अँटी गांधी नसले, म्हणजे गांधी घराण्यावर हे असलं तरी त्यांचं म्हणणं होतं की यांना नाही झेपणार नाही ते त्या पद्धतीचं. पण इंदिरा गांधींवर निर्विवाद निष्ठा होती आणि इंदिरा गांधींकडनं ते खूप शिकले होते. त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते मागे राहून शिकायचे, म्हणजे शांतपणे ऑब्झर्वेशन करायचे आणि खूप महत्वाची पदं त्यांनी केली. प्रत्येक वेळे त्यांनी हायकमांडला प्रोटेक्ट केलं. म्हणजे आपण त्यांचा आता भारतरत्न म्हणून कौतुक करतो, पण काही जे बाबरी मशीदचा सुकृतने उल्लेख केला, पण त्याच्या आधी खरं म्हणाल तर त्यांच्यावर डाग लागण्यासारखी मोठी गोष्ट म्हणजे 84ची शीख दंगल. तेव्हा ते गृहमंत्री होते, पण तो एक फोन आला त्यांना आणि की आम्ही सगळं पीएमओ सगळं हाताळणार आहे, गृहमंत्र्यांनी बघायची काही गरज नाही म्हटल्यावर त्यांनी सोडून दिलं सगळं. पण त्यांनी त्याच्याबद्दल कधी वाच्यताही नाही केली. म्हणजे ते त्यांचं जे हे होतं, किंवा त्याहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, राजीव गांधींच्या शेवट याच्यात बोफोर्स जेव्हा प्रकरण फार वाढलं तेव्हा एक असं बिल आणलं गेलं पत्रकारांच्या विरोधात की सरकारच्या विरोधात एखादी बातमी आहे असं सरकारला वाटलं तरी त्याच्यावर डिफॉर्मेशनची केस लावायची आणि 60 दिवसात त्याचा निकाल लावून त्याच्यावर कारवाई करायची, असं बिल आलं होतं राजीव गांधींच्या याच्यात. त्याचा ड्राफ्टिंग हे चिदंबरम आणि नरसिंह रावांनी केलं होतं. त्याच्यानंतर खूप ते आलं, म्हणजे ते टेबलावर आलं, संसदेत मांडलं गेलं, त्याचं खूप मोठी रिॲक्शन आली. संपादकांनी सगळे दिल्लीत मोर्चे काढले, रामनाथ गोयंका स्वतः रस्त्यावर उतरले. मग ते राजीव गांधींच्या लक्षात आलं आणि ते विड्रॉ केलं. त्यामुळे आता जरी हे सगळे म्हणत असले की मीडिया स्वातंत्र्य वगैरे, ते तर अत्यंत घातक बिल होतं आणीबाणीनंतरचं. म्हणजे त्याच्यात पूर्ण सरकारच ठरवणार तुम्ही दोषी का, प्रेस सेन्सॉरशिपच होती ती. तर त्याच्यात नरसिंह रावांचा त्या ड्राफ्टिंग मध्ये हात होता की त्यामुळे ते मी म्हटलं तसं ते त्या अर्थाने पॉलिटिकल नेटाने पार पाडायची. या देशात काँग्रेसची विचारधारा हीच या देशाची महत्वाची विचारधारा आहे, तीच या देशाला तारेल. ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी बघितलेलं होतं. त्यांचं अंतस्थ म्हणून जे चरित्र आहे त्याच्यात ते चरित्र नाहीये, ती कादंबरी आहे, पण त्याच्यातनं राव कळतात. मी याच्यात त्याचे उल्लेख केले वेगवेगळे, कारण ते स्वतःबद्दलच आत्मचरित्रात्मक आहे ती कादंबरी. तर त्यामुळे ती निष्ठा आणि इंदिरा गांधींची निष्ठा, इंदिरा गांधींना हात हे सिम्बॉल मिळालं तेव्हा राव त्यांच्या बरोबर होते. त्यांना जो फोन आला इंदिरा गांधींना, दक्षिणेत होत्या त्या, आणि हात म्हणून देत आहेत असं इलेक्शन कमिशनने सांगितलं, तर इंदिरा गांधी लगेच म्हणाले हे चांगलं सिम्बॉल आहे. आणि नरसिंहरावांनी त्याला हे केलं. म्हणजे इतके ते घनिष्ठ होते. थोडक्यात त्यांनी पूर्ण मोर्चे बांधणी केली. जेव्हा त्यांना सेन्स झालं की आपल्याला कदाचित राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळामध्ये चांगली संधी मिळणार नाही आणि आपण आता विड्रॉच व्हायचं, पण आता संधी आहे, म्हणजे राजीव गांधी गेल्यामुळे बाजू. पण वैशिष्ट्य असं मी म्हटलं ना परत, थरली पॉलिटिकल, जी चूक प्रणब मुखर्जींनी केली इंदिरा गांधींनंतर ती रावांनी नाही केली. सोनिया गांधींना विरोध किंवा सोनिया गांधींच्या विरोधात मोर्चे बांधणी किंवा मी आहे पुढे उघडपणे म्हणजे प्रणब मुखर्जी नंतर एक्सप्लेन करत राहिले की नाही माझ्या मनात तसं नव्हतं आणि नसेलही कदाचित, ते फक्त असंच म्हणाले की एक कोणतरी इंटरिम पाहिजे. काँग्रेसमधली सत्तेची स्पर्धा जरी तरी जिंकली असली तरी त्यावेळेला देशापुढचं सगळ्यात मोठं आव्हान हे आर्थिक प्रश्नांचं होतं. म्हणजे त्याच्या आधीचे त्यांचे पूर्वसुरीचे पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या काळामध्ये देशाला सोनं घाण टाकण्याची वेळ आली, प्रचंड नामुष्की आली. आणि त्यावेळेला असं म्हटलं जातं की यशवंत सिन्हा यांनीच आर्थिक उदारीकरणासंदर्भात सगळी पावलं उचलली होती. आणि जर चंद्रशेखर यांचं सरकार पुन्हा आलं असतं तर जो निर्णय मनमोहन सिंगांनी किंवा पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळात झाला तो चंद्रशेखर यांच्या काळातच झाला असता. म्हणजे जो कोणी त्यावेळेला पंतप्रधान होईल त्याला तो निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे अशी आपल्या देशाची स्थिती होती. तर मग याचं श्रेय खरोखर नरसिंहराव किंवा मनमोहन सिंगांना किती द्यायचं किंवा का द्यायचं? आणि त्यांच्या सरकारची त्यावेळेची स्थिती ते पण तुम्ही एकदा ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून ते श्रेय त्यांना द्यायचं. श्रेय देणं यासाठी आवश्यक आहे की यशवंत सिन्हा किंवा चंद्रशेखरांच्या राष्ट्रीय म्हणजे त्यांच्या नॅशनलिस्टिक भूमिकेबद्दल शंकाच नाही. म्हणजे त्यांच्या इतका मी त्यांचं बघितलेलं आहे खूपदा. इज अ थरली, इव्हन मुलायम सिंग हे थरली नॅशनलिस्ट, म्हणजे ज्याला राष्ट्रीय भावना बाळगणारे लोक म्हणतात तसे हे होते. पण हे जे नेटवर्किंगचा प्रश्न आहे, म्हणजे झालं कसं की तो कालखंड बघण्यासारखा आहे नरसिंहराव होण्याच्या आधीचा. राजीव गांधींनी दिशा बरोबर पकडली होती. किंबहुना 80 सालापासनं लक्षात यायला लागलं होतं, इंदिरा गांधी जेव्हा परत सत्तेवर आल्या तेव्हा लक्षात यायला लागलं होतं की आपल्याला काही गोष्टीत बदल करायला हवे, नाहीतर आपला म्हणजे विकासाचा वेग हा काही वाढणार नाही. आणि इंदिरा गांधींनी त्यानुसार काही पावलं छोटी का असेना टाकायला सुरुवात केली होती. मेजर प्रॉब्लेम आपल्याकडे कधी आला तर सोव्हिएट महासंघ कोसळला.
त्याचा मोठा फटका आपल्याला हा बसला की आपण थेट मॉस्को बरोबर रुपयात व्यवहार करायचो, तो बंद झाला. आणि शकलं अनेक सोव्हिएट राज्य झाली, त्या सगळ्या नव्या देशांबरोबर आपल्याला करार करायला लागले आणि ते देश रुपयात व्यवहार करायला तयार नव्हते. तर ते जे कुशन आपल्याला मिळायचं रशियाकडनं, आणि ज्यामुळे आपण रशियाला म्हणून अमेरिका आपल्यावर कावायची, काय हे करायची, ते एकदम तो सपोर्टच गेला. आणि राजीव गांधींच्या काळात आपण अल्पमुदतीची खूप कर्ज घेतली होती विकासाच्या कामांसाठी, आणि ती डॉलरमध्ये फेडणं आवश्यक होतं आणि ती फेडली गेली. त्याकडून क्रेडिबिलिटी ठेवायची, कारण भारताची अजूनही आंतरराष्ट्रीय तेव्हाही क्रेडिबिलिटी खूप मोठी आहे. यांना कर्ज दिलेल्या या देशाला बुडत नाही, या पद्धतीचा एक विश्वास सगळ्या सरकारनी निर्माण करून ठेवलेला आहे आणि आजही आहे तो. तर चंद्रशेखर जेव्हा आले सत्तेवर तेव्हा खूपच गोंधळ झाला होता. मंडल झालं होतं, राम मंदिराचं म्हणजे शिलान्यास वगैरे हे चालू होतं, गोंधळ होता, अल्पमतातलं सरकार होती. आणि चंद्रशेखरांना पहिलं लक्षात आलं, नरेशचंद्र हे तेव्हा कॅबिनेट सेक्रेटरी होते, त्यांनी एक टिपण बनवलं होतं आणि त्यांनी सांगितलं फार कठीण आहे आपल्याला आत्ता आंतरराष्ट्रीय ज्याला नाणेनिधी म्हणतो, मॉनिटरी फंड, त्यांच्याकडनं कर्ज मिळणं अत्यावश्यक आहे. ते कर्ज द्यायला तयार नाहीत. यशवंत सिन्हानी जवळजवळ 10 ते 12 देशांचा दौरा केला, जपानपासून सगळ्यांनी सांगितलं धन्यवाद, आम्ही तुमची आत्ताची स्थिती अशी आहे, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. कुठलाच देश आपल्याला उभा करत नव्हता, कारण तुमच्याकडे राजकीय स्थिरता नाही, धोरण काय होणार माहित नाही, तुमची इकॉनॉमी कठीण आहे. मॉनिटरी फंडने सांगितलं की आम्ही देऊ, पण मग तुम्ही बदल करायला तयार पाहिजे, आम्ही सांगतो तशा पद्धतीने तुम्ही रिफॉर्म्स केले पाहिजे. हे करायचं तर मग स्थिर सरकार हवं किंवा तेवढं धाडस हवं. तरी सुद्धा चंद्रशेखरांनी खूप प्रयत्न केले. महत्वाची गोष्ट ही होती की अमेरिकेला आपल्याकडे वळवणं आवश्यक होतं आणि अमेरिकेला वळवणं आवश्यक असल्यामुळे त्यावेळी चंद्रशेखरांनी हे त्यांच्याकडे नरेशचंद्र एकदा गेले आणि म्हणाले की एक जरा सेन्सिटिव्ह विषय आहे, ते मी नाट्य लिहिलंय सगळं. तर म्हणाले काय, तर म्हणे नाही, व्हिएटनाम म्हणजे साऊथ ईस्ट एशियातनं इराककडे जा, तेव्हा कुवेतवर इराकने हल्ला केला होता आणि ते युद्ध सुरू झालं होतं, त्यामुळे आपली पुन्हा पंचायत झाली, कारण तेल मिळणं बंद झालं आणि रोखीने तेल घ्यायची वेळ आली. आणि त्याचा परिणाम असा झाला की फक्त 2 आठवडे पुरेल, फक्त 2 आठवडे एवढंच परकीय चलन आपल्याकडे होतं, त्यामुळे ताबडतोब कर्ज मिळणं गरजेचं होतं. अशा वेळे दक्षिण आशियातनं जाणारी विमानं मुंबई विमानतळावर अमेरिकेची उतरत आहेत तेल भरायला. इराक युद्धामध्ये अमेरिकेची विमानं आहेत ती. तर चंद्रशेखर भडकले, कारण तेव्हा अजूनही आपल्याकडे अमेरिका द्वेष राग असतोच, हे असतो, आणि तेव्हा तर आणि ते आणखीनच हे झालं. तरी ते म्हणाले नाही, हे नाही केलं तर अमेरिका आपल्याला काही मदत करणार नाही. म्हणाले काय हवंय अमेरिकेला, म्हणजे काही नाही, त्यांना तेल भरायचं आहे आणि तेल भरण्यापुरतंच हे आहे, आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कुठल्याही विमानाला तेल भरायला बंदी करता येत नाही, म्हणजे इव्हन शत्रू राष्ट्र तरी सुद्धा फक्त काय असतं प्रत्येक ठिकाणी. म्हणूनच ते ट्रिक कशा असतात, म्हणून ते पुस्तकात म्हणजे या इतिहासात आपण समजून घेतल्या पाहिजेत, की विशेषतः पत्रकारांनी पण, की त्यांनी असं म्हटलं की नियम असा आहे की तुम्ही उतरू शकता, तेल भरू शकता, फक्त कस्टम येऊन चेक करतं की तुम्ही काही शस्त्र वगैरे घेऊन जात नाहीये, म्हणजे तुम्ही ह्युमॅनिटेरियन सगळं घेऊन जातात, तर त्याला आमचा काही आक्षेप नसतो तेल भरायला. तर आता ही तू म्हणालास तसं लष्करी किंवा काही याची विमानं पण होती, त्यातनं शस्त्र आणि सैनिकही होते. तर अमेरिकेने एवढंच सांगितलं की कस्टम विमानात चढून देतो, आम्ही यादी देऊ, ती तुम्ही ओके करा. चंद्रशेखर म्हणाले हरकत नाही, आपण हे देऊया. ते इतकं झालं की फक्त मुंबई नाही, त्याच्यानंतर हैदराबाद, दिल्ली आणि आग्र्याच्या लष्करी विमानतळावर अमेरिकेची विमानं उतरून घेऊन जायला लागली. आणि अमेरिकेचा लगेच कल बदलला आणि 1.6 बिलियन तेवढा कर्जाचा पहिला हप्ता आपल्या दिशेला आला. पण त्याच्या पुढच्या कर्जासाठी सोनं गहाण ठेवायची वेळ आली, कारण आपल्याकडे पत नव्हती. आणि त्याचंही वर्णन दिलं. नरेशचंद्र पुन्हा एकदा गेले आणि म्हणाले हे असं असं करायला लागेल. तर चंद्रशेखर प्रचंड संतापले, म्हणाले आपल्या घरात सोन्याला किती महत्व आहे भारतात, आणि ते गहाण टाकणं म्हणजे हे होईल. ते म्हणाले नाहीतर म्हणाले दुसरा पर्याय काय, तर नरेशचंद्र म्हणाले वी हॅव टू शट द डोअर, म्हणजे दुकान बंद करायला लागेल, आम्हाला काही इलाज नाही त्याशिवाय. आणि तरी सुद्धा तेव्हा अमेरिका अडचणीत आणत होती. मग या लोकांनी जाऊन खूप तिथे डिप्लोमसी केली. खरं तर या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खूप मोठं काम केलं तेव्हा. त्यांनी तिथे जाऊन सरळ सांगितलं की आम्ही उद्यापासून सगळं आयात बंद करणार आहोत, फक्त आम्ही तेलाची आयात करू, भारताचं दुकान बंद होईल, मग तुम्ही बघा काय. मग अमेरिका परत थोडी ही आली आणि मग
एक आंतरराष्ट्रीय याच्यात कलम असं आहे की अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मदत करता येते. तर कुवेतवरचा इराकचा हल्ला हा भारतासाठी अचानक उद्भवलेली परिस्थिती आहे असं वर्डिंग करण्यात आलं आणि तो कर्जाचा पुढचा हप्ता आला. नाही, पण सर, आणि तेव्हा नरसिंहराव म्हणजे त्याच वेळी आपलं हे झालं, सत्ता बदलली. हा पण मग याच्यामध्ये नरसिंहरावांचं श्रेय म्हणा किंवा त्यांची कामगिरी काय म्हणजे ती तिथपासून सुरू होते. झालं असं की हे बजेट जे पुढे मनमोहन सिंगांनी मांडलं तसंच्या तसं यशवंत सिन्हा मांडणार नव्हते. खूपच माइल्ड होतं ते. मनमोहन सिंगांनी खूपच फार रिचिंग बदल केले. पण ते मांडणार त्याच्या वेळे राजीव गांधींच्या असं लक्षात आलं की हे जर का बजेट मांडलं गेलं तर बजेट हा विश्वासदर्शक ठरावच असतो. ते पास झालं की म्हणजे 6 महिने हे सरकार टिकणार. ते जे त्यांना नको होतं म्हणून त्यांनी आग्रह धरला की इंटरिम बजेट आणा. आणि व्यंकटरमणना सगळी याची माहिती होती कारण व्यंकटरमण स्वतः अर्थमंत्री होते आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यात खूप महत्वाची भूमिका बजावली राष्ट्रपती म्हणून. तर त्यांनी राजीव गांधींना समजावून सांगितलं आणि की यांना निदान इंटरिम बजेट मांडू द्या, नाही तर देशाची दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता आपण. मग त्यांनी इंटरिम बजेट हे केलं आणि चंद्रशेखरांनी राजीनामाच दिला आणि मग ते लगेच निवडणुका जाहीर झाल्या. दुर्दैवाने राजीव गांधींची हत्या झाली. नरसिंहरावांना या सगळ्या आर्थिक घडामोडीची सुताराम कल्पना नव्हती. पंतप्रधान होण्याच्या आधी सुताराम कल्पना नव्हती. इनफॅक्ट अनेकांना नव्हती. म्हणजे हे फक्त कॅबिनेट, ज्याला कॅबिनेट सचिवालय म्हणतात, पीएमओ, प्राईम मिनिस्टर ऑफिस, तेव्हा सुद्धा अजिबात पेपर आउट झालेल्या नाही. पेपरमध्ये नाही, बिझनेस याच्यात थोडं थोडं यायचं कुठेतरी. सोनं गहाण टाकलंय ती बातमी नंतर ती आली होती, ती टाइम्स ऑफ इंडियात बातमी आली होती. शेखर अय्यर का कोण त्यांनी दिली होती आणि त्याच्यानंतर मला वाटतं पाठवलं गेलं. ते तिथनं ती आली होती. ते विमान त्याचं हे पण आले होते. पण तेव्हा काय आर्थिक साक्षरता या पद्धतीची नव्हती. इकॉनॉमिक टाइम्सने असे कधीतरी वाचले, ते फार थोड्या वर्तुळात भारताची स्थिती फारशी चांगली नाही हे फार थोड्या लोकांना माहित होतं. आणि राजकारणात तर ऍब्सोल्युटली पीएमओ ज्याला म्हणतात, प्राईम मिनिस्टर ऑफिस, तिथल्या हे नरेशचंद्र वगैरे 2-4 होते, त्यांना कल्पना होती. जेव्हा नरसिंहरावांना 20 जून या दिवशी ठरलं की आपले जून किंवा जुलै असेल 91 की हे पंतप्रधान होणार, त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे कॅबिनेट सेक्रेटरी जाऊन एक नोट देतात. तर ती 8 पानी नोट, ते जे तू म्हणतेस की मी 2-3 दिवस सांगितलेत, की ती कॅबिनेट नोट देऊन त्यांनी नरसिंहरावांना दिली आणि म्हणाले हे तुम्ही आधी वाचणं आवश्यक आहे. ती 8 पानी नोट होती आणि त्याच्यात ती व्हाईट पेपरच होता. आणि नरसिंहरावांनी ती पहिल्यांदा नरसिंहराव म्हणाले ते नंतर बघू. नाही, हेच आधी बघायचंय, नंतर काय ते तुम्ही हे करा. नरेशचंद्रांचा एकूणच स्टेचर होतं कारण ते जो वेल नोन सिनियर, खूपच सिनियर होते आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं, भारदस्त व्यक्तिमत्वाचे आणि असे हे होते. तर त्यांनी मग ऐकून ते नीट वाचलं आणि ते वाचल्यावर एकदम नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं, पुन्हा वाचलं आणि 3दा वाचलं 8 पानी नोट. आणि हे शांत बसले होते नरेशचंद्र आणि ते मिस्किल होते तसे. आणि मग त्यांनी असं खाली ठेवलं आणि नरेशचंद्रना म्हणाले की इज कंडिशन सो बॅड. ते हसून म्हणाले नो सर, क्वाईट वर्स्ट. की आता तुम्हाला याच्या पुढे आपल्याला जायला हवंय. मग त्यांनी ते लक्षात आलं. आणि हे मला त्यांचं रावांचं जे वैशिष्ट्य दिसतं, जे मी दिलंय, की वयाच्या 70 वर्षापर्यंत ज्या एका आयडिओलॉजीतनं ते आलेले होते, ती एका 8 पानी नोट मधनं ती आयडिओलॉजी पूर्ण बाजूला टाकून नेहरूंवरची श्रद्धा, इंदिरा गांधींवरची निष्ठा, काँग्रेसवरची एकूण श्रद्धा किंवा एकूण ती जी लेफ्टी सोव्हिएट ओरिएंटेड आयडिओलॉजी, म्हणजे सेंटर हे महत्वाचं, सरकारचा हस्तक्षेप महत्वाचा, हे सगळं क्षणार्धात त्यांनी ड्रॉप केलं आणि निर्णय घेतला. ही जी बुद्धीची चापल्य आहे ना या वयात, ते म्हणू शकले असते की नाही आहे त्या पद्धतीने चालूया, बघूया काय होतं. हे त्यांचं वैशिष्ट्य. म्हणजे भारतरत्नासाठी ते का लायक होतात, त्याच्यात अशा काही गोष्टी महत्वाच्या. ह्या सगळ्या घडामोडी बघितलेली एक पिढी आहे आणि आता नंतरची पिढी सुद्धा ह्या सगळ्या, म्हणजे 91 साल आर्थिक सगळी उदारीकरण आणि ह्या सगळ्याकडे बघताना पहिलं नाव अजूनही मनमोहन सिंगांचं घेतलं जातं. सो तिथे सुद्धा मग या दोघांमधल्या श्रेयाचा जर विचार केला की नरसिंहराव पंतप्रधानपदी असल्यामुळे काय फरक पडला, मनमोहन सिंगांचं त्यात किती, मनमोहन सिंगांचं 100% योगदान आहे, कोणीच नाकारणार नाही. त्यांचा अभ्यास, मनमोहन सिंगांचं नो डाऊट
कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे आणि त्यांचा अभ्यासही खूप मोठा होता, पहिल्यापासून होता, वर्षानुवर्ष. नरसिंहरावांचं लिडरशिपची क्वालिटी म्हणजे हे 8 पानी टिपण वाचल्यानंतर ताबडतोब त्यांच्या लक्षात जी प्रमुख गोष्ट आली की आपल्याला अर्थतज्ञ अर्थमंत्री हवा आणि तो व्यावसायिक अर्थतज्ञ हवा, बौद्धिक सैद्धांतिक नको. आणि नरसिंहरावांचा पहिला चॉईस मनमोहन सिंग नव्हते, ते आय.जी. पटेल होते. कारण आय.जी. पटेल हे खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ आणि इंदिरा गांधींच्या काळापासून इव्हन जगात त्यांना रिस्पेक्ट होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये फार मोठ्या पदावर जे शिकवण्यासाठी असत. आणि राजीव गांधी तिकडे गेलेले असताना त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं, राजीव गांधींनी त्यांना विचारलं होतं की देशासाठी काय केलं पाहिजे. मला ते पहिली सगळी लायसन्स जाळून टाका, म्हणजे देशला लायसन्स, हे तेव्हा त्यांनी हे केलं होतं. पण आय.जी. पटेल तेव्हा बडोद्यात राहत होते आणि ते म्हणाले माझी प्रकृती लक्षात घेता मला आता ही दगदग ही होणार नाही. मग मनमोहन सिंगांचं नाव आलं, कारण मनमोहन सिंगांना नियोजन मंडळावर नरसिंहरावांनीच नेमलं होतं HRD मिनिस्टर असताना. त्यांना ते माहीत होतं सगळं, त्यांचा कार्यकाळ. चंद्रशेखर पण मनमोहन सिंगांच्या बरोबर होते, आर्थिक सल्लागार होते मनमोहन सिंग केंद्र सरकारचे. त्यामुळे त्यांना विचारण्यात आलं. त्याचं सगळं नाट्यमय वर्णन आहे, म्हणजे ते मी दिलेलं आहे, ते सुद्धा असं सहज घडलं नाही. आणि मग त्यांना आणल्यानंतर ती बदल झाला सगळा, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून मी म्हटलं की व्यावसायिक अर्थतज्ञ हवा आणि ज्याला आंतरराष्ट्रीय याची जाण आहे, कारण आपल्याला जगाबरोबर गेलो तरच भारताची अर्थव्यवस्था सुधारेल. आणि जगाची अर्थव्यवस्था जशी चालते तशी आपण चालवली नाही तर आपलं काही खरं नाही. मनमोहन सिंग स्वतः मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. हो. कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे हे पद येते याची त्यांना पूर्ण जाणीव होती. हो. मग जेव्हा नरसिंहरावांनी त्यांना हे पद ऑफर केलं, हो, त्यावेळेला त्यांनी त्यांच्याकडून रिझर्वेशन होती, कमिटमेंट घेतली, त्यांना प्रचंड रिझर्वेशन होती. त्यांनी मान्य केलं तरी त्यांना खात्री नव्हती. पण नरसिंहरावांनी जी बैठक घेतली आणि तेव्हा ते असं म्हणाले की डोक्यातली जळमट फेकून देऊन आपल्याला काम करायचंय, तो मेसेज मिळाला त्या क्षणी. आणि त्या पहिल्या 4 मीटिंग झाल्या, त्याला मनमोहन सिंग अतिशय डिफेन्सिव्ह होते, कारण त्यांना माहित नव्हतं नेमकं. नरसिंहरावांचं हे उत्तर ऐकल्यानंतर पुढची मीटिंग झाली, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा नरेशचंद्र आणि वर्मा जे PMO मधले हे होते त्यांना सांगितलं, सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा, दे शुड फॉल इन लाईन, ज्यांना आम्ही सांगतो तसं काम करायचंय त्यांनी इथे यावं, नाहीतर कुठे पोस्टिंग हवं ते विचारून घ्यावं. इतके ते अग्रेसिव्ह लगेच झाले, कारण त्यांना माहित होतं की आता गती महत्वाची. इतकं म्हणजे इन्सेंटिव्ह केअर युनिटमध्येच देश गेलेला आहे. अशा वेळे आता सैद्धांतिक हे चालणार नाही. मनमोहन सिंग सुद्धा तशा अर्थाने डावे विचार हे, म्हणजे ते पूर्णपणे उघड समर्थन करणारे नव्हते याचे. पण त्यांनी सुद्धा त्यांना लक्षात आलं परिस्थितीचा रेटाच असा आहे की आपल्याला वेगळा मार्ग हा केला पाहिजे. आणि हे होण्याचं मगाशी म्हटलं तसं प्रमुख कारण म्हणजे सोव्हिएट संघ कोसळला होता. त्यामुळे तिथनं आता मदत मिळणार नाही, चीन मदत करणार नाही. चीन अजून आजच्या इतका बलवान तेव्हा झाला नव्हता, पण महत्वाची शक्ती होती. त्यामुळे अमेरिका ज्या पद्धतीने काम करते तिकडेच आपल्याला वळलं पाहिजे. तिथनं ते सुरू झालं. आणि पुढे महत्वाचा भाग असा की मनमोहन सिंगांचं त्यांनी जेव्हा अर्थसंकल्प मांडला त्याचं प्रचंड कौतुक झालं, जगभरात कौतुक झालं की म्हणजे यांनी इकॉनॉमिस्ट, त्यांनी मोठं मनमोहन सिंगांचं काय असं सॅंग अ सॉंग का असं काहीतरी म्हणजे इकॉनॉमिस्टने हेडलाईन केली त्यांच्या मुखपृष्ठावर. इतकं त्याचं हे झालं. पण नरसिंहरावांनी त्याच्या आधी इंडस्ट्रियल पॉलिसी मांडली होती. त्यांच्याकडे उद्योग खातं त्यांनी कुरियन त्यांचे असिस्टंट होते. निर्णय आपण देश घेतोय स्वातंत्र्यानंतर, पहिल्यांदा आपण इतक्या मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स आणतोय, यासाठी जी काही आधीची साखर पेरणी म्हणूयात किंवा बोलणी नाही, त्याच्यासाठी प्रचंड वादावादी झाली. ते सगळी मी डिटेल दिले. पक्षात ते पटवताना ते कायम काय करायचे, जे काही आपण करणार आहोत ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यात, आणि नेहरू पहिल्यांदा असं कसं बोललेत, इंदिरा गांधी कसं बोलले आहेत, ते बरोबर सिलेक्टिव्ह हे काढायचे. आणि मी आय एम फॉलोइंग देअर पाथ. ती मांडणी का त्यांना अर्जुन सिंगांकडनं विरोध झाला, अनेकांकडनं झाला. इंडस्ट्रियल पॉलिसीवरनं मोठा वाद होणार, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचा राडा होणार, हे त्यांना कल्पना होती. नाही, त्याच्या आधी मुळात सगळं जे पुनर्रचना झाली ना ती अर्थसंकल्पापेक्षा इंडस्ट्रियल पॉलिसीने झाली. आणि ती सकाळी 11:58 मांडली गेली. 0 प्रहर संपला, 0 ओव्हर संपला. PG कुरियन उठले आणि म्हणाले आम्हाला एक इंडस्ट्री बद्दलचं एक निवेदन टेबलवर ठेवायचंय, टेबल इट. आणि काय नाही, कोणाला काही कळलं नाही. संध्याकाळी अर्थसंकल्प, तेव्हा 5:30 व्हायचा अर्थसंकल्प.
आणि जिकडे तिकडे अर्थसंकल्पावर जी काही ही मनमोहन सिंगाने तेव्हा ते व्हॉल्टेअरचं तत्व द टाइम, प्रत्येक आयडियाची वेळ येते ती आलेली आहे, हे झालं. 5 दिवसानंतर हिंदूने पहिली बातमी दिली, द रिअल रिफॉर्म इज इन इंडस्ट्रियल पॉलिसी. 5 दिवस कोणाला कळलं नाही की एका झटक्यात त्यांनी काहीतरी 52 का 58 क्षेत्र खुली केली होती खाडकत, लायसन्स ती बूस्ट झालं तिथे पहिलं. कारण ते जाहीरपणे गाजावाजा करत केलं असतं तर मग विरोधही तेवढा झाला असता. आणि दुसरा भाग त्यांनी असा केला की हे सगळं मांडताना सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतलं, की मनमोहन सिंगाने एकदा अर्जुन सिंग वगैरेंनी टीका केली म्हणून खाडकानं राजीनामा दिला आणि ते काय ऐकत नव्हते आणि त्यांनी जाहीर केलं होतं. तर त्यांनी शारदा प्रसाद आपले याचे त्यांचे जे PA होते त्यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं त्यांची समजूत घाला. तर त्यांना पटलं ते, की ते म्हणाले देश आता अशा स्थितीला आहे की तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे आणि PV म्हणतायत की तुम्ही राहिलं पाहिजे. ते म्हणाले मी आता जाहीर करून बसलोय, पण कारण जाहीरपणे सांगितलं होतं मी राजीनामा देतोय. ते म्हणाले तुम्ही थांबणार आहात की नाही तेवढं सांगा. त्याचे ते म्हणाले पण मग लोक काय म्हणतील ते आमच्यावर सोडा म्हणाले. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून भारतातल्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये हाऊ मनमोहन सिंग इज इम्पॉर्टंट फॉर इंडिया असे अग्रलेख आले, लेख आले. आणि मग नरसिंहरावांनी स्टेटमेंट केलं की सगळ्यांची भूमिका लक्षात घेऊन, वातावरण लक्षात घेऊन मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी सरकारमध्ये परत यावं. मनमोहन सिंग पण परत आले. हा जो सगळे डावपेच होते, श्रेय न घेता त्यांना पूर्ण राजकीय आधार देण्याचं काम PV नरसिंहराव करतात. अगदी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का त्यांना श्रेय द्यायचं, 3 वेळा अविश्वास ठराव आला ना, सरकार पडलं असतं. त्याच्यासाठी त्यांनी चंद्रा स्वामीपासनं, झारखंड मुक्ती मोर्चाच्या तेच सांगतो ना, चंद्रा स्वामींपासनं सगळ्यांची मदत घेतली त्यांनी. नरसिंहरावांकडे म्हणजे काय बॅटरी असायची वेगवेगळ्या, ते असे लोकप्रिय हे नव्हते, पण त्यांच्याकडे म्हणजे काही गोष्टी ते ठरवून म्हणजे लोकांना लक्षात येत नाही की ते सलग लोकसभेत 7 वेळा निवडून आले होते, ते कधी पराभूत नाही झाले. आणि त्यावेळेस सुद्धा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी रेकॉर्ड केला. नंद्याल पण तो बदलला, म्हणजे तिथे त्यांनी हे केलं. कारण दिल्लीत तेव्हा काही लोक म्हणत होते कसे तरी निवडून येतील आता हे म्हणून, त्यांनी ठरवलं की रेकॉर्ड मार्जिनने निवडून येईल. आणि 5 लाख का काय अशा मार्जिनने निवडून आले होते. त्यामुळे त्यांना ते रिअल पॉलिटिक्स पण कळायचं. ते पॉप्युलर लीडर नव्हते, पण त्यांना चंद्रा स्वामींचा, त्यांनी सुब्रमण्यन स्वामी, चंद्रा स्वामी या सगळ्यांनी डिटेल दिलेत सगळे, कशा पद्धतीने वापर करून घेतला. म्हणजे ज्याला सेलिंग इकॉनॉमी म्हणतात, हा त्यांनी पहिल्यांदा हा आणला. कारण आपले जे परदेशातली वकिलाती होत्या ते काहीच करायच्या नाही, त्यांना हे काही माहितीच नव्हतं. ते फक्त भाषणं देणं, भारत कसा ग्रेट आहे सांगणं याच्यात आणि त्याच्यात पैसे कमवणं, एवढे धंदे चालायचे. याने पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला भारताची मार्केट हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. तर नरसिंहराव जेव्हा अमेरिकेत याला गेले होते, दौऱ्यावर गेले होते, नरसिंहरावांची प्रेस कॉन्फरन्स झाली होती यांच्या बरोबर, क्लिंटन बरोबर. एकाही पत्रकाराने रावांना प्रश्न विचारला नाही अमेरिकेतल्या, एकाही. निग्लेक्टेड, कुठे काही बातमी नाही काय नाही. आणि आपले लोक त्यामुळे अस्वस्थ झाले. तेव्हा नरसिंहरावांचं वाक्य आहे तेव्हा की रोड टू वॉशिंग्टन गोज थ्रू वॉल स्ट्रीट. आणि त्यांनी वॉल स्ट्रीटच्या सगळ्या यांची जेवण ठेवा, त्यांच्या जे डिनर आहे हे केलं. आपल्या लोकांचे कॉन्टॅक्टच नव्हते वकिलातीतल्या. तर ते म्हणाले तुमचं काही नाही ना, मी आता बघतो. त्यांनी चंद्रास्वामींना फोन केला. चंद्रास्वामीने बिल गेट्स पासून सगळ्यांना आणले. चंद्रास्वामींचं नेटवर्क एक काय वेगळंच होतं. त्या डिनरला सगळे मोठे उद्योजक हजर झाले, अमेरिकेतले, कारण गुंतवणूक हवी होती. आणि म्हणून त्यांचं जे आणखी एक हे होतं ना, ते लोक टीका करतात की अण्वस्त्र म्हणजे अणुस्फोट त्यांनी केला नाही. आणि भारतीय लोक, जनता पक्षाचे लोक म्हणतात आमच्या प्रायोरिटी नव्हती. नाही आम्ही वाजपेयीने केलं धाडस. ते त्यांचं म्हणणं असं होतं की 20 क्षेपणास्त्रांपेक्षा, वाक्य आहे त्यांचं, 20 क्षेपणास्त्रांपेक्षा जनरल इलेक्ट्रिकलचा एक प्लांट इथे येणं अधिक महत्वाचं. रोजगार निर्मिती, जनरल इलेक्ट्रिक सारखी मोठी कळी. अब्दुल कलामांना त्यांनी एकदा चिमटा काढला होता. ते नेहमी उत्साहाने सांगत अग्नी असं केलंय, हे तसं केलंय. तेव्हा ते लहान मुलं खेळणं दाखवतात ना, तशी दाखवायची नसतात या गोष्टी. तर यांना जरा गप्प बसायला सांगा असं त्यांनी लगेच. कारण ते काय म्हणतात, स्टेट्समन होते, त्यांना ते भान असायचं की काय होणार याचं.